तुम्हाला कोणत्यातरी कामासाठी रेशन कार्डची गरज असते, परंतु तुम्ही ते कुठेतरी हरवाल म्हणून तुमचे खर्च तुम्हाला द्यायला मागे-पुढे करतात. असं तुमच्यासोबत झालंय का? तर यावरती एक उपाय आहे आणि तो म्हणजे तुम्ही तुमच्या ATM, पॅन कार्डप्रमाणेच अगदी पॉकेट फ्रेंडली रेशन कार्ड डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा तुम्ही ते वापरू शकता. तर ते कसं करायचं? हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून मेरा रेशन 2.0 हा ॲप डाउनलोड करायचा आहे. आता जो आपला ॲप आहे तो डाउनलोड झालेला आहे. तुम्हाला इकडे तुमची भाषा सिलेक्ट करायची आहे आणि नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर गेट स्टार्टेड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला या ॲपवरती लॉग इन करायचं आहे. त्यासाठी बेनिफिशरीज युजर या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाका आणि इथे जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाकून लॉग इन विथ OTP या पर्यायावरती क्लिक करा. आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP आला असेल, तो OTP तुम्हाला इकडे टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता आपला OTP जो आहे तो सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे. तुम्हाला आता इकडे एक प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला एमपिन क्रिएट करायचा आहे की नाही. तर आपण आता स्किप या पर्यायावरती क्लिक करूया. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही क्रिएट नाऊ या पर्यायावरती क्लिक करून एमपिन तयार करू शकता. आता तुम्हाला इकडे लोकेशनचा ॲक्सेस द्यायचा आहे. तो अलाउ केल्यानंतर इथे तुमच्या समोर तुम्ही पाहू शकता तुमचं जे रेशन कार्ड आहे ते तुमच्या समोर ओपन झालेले आहे. तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक केलात की त्याची दोन्ही बाजू तुम्हाला दिसतील. पुढच्या बाजूवरती तुमचे सर्व डिटेल्स असणार आहेत. म्हणजे तुमचा हेड ऑफ द फॅमिली कोण आहे, तुमच्या रेशन कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे, तुमचा ॲड्रेस, तुमचा रेशन कार्ड नंबर आणि तुमच्या रेशन दुकानदाराचे नाव आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि मागच्या बाजूला तुमच्या रेशनिंग कार्डवरती किती मेंबर्स आहेत, त्यांचं एज, त्यांचं रिलेशन, जसं तुमचं जे ओरिजिनल रेशन कार्ड असतं आणि त्याच्यावरती पाठीमागे जशी नावं असतात तशी नावं या कार्डवरती असणार आहेत. तर तुम्हाला आता इथे एक डाउनलोड म्हणून जो बाण आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे रेशन कार्ड आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर ह्याची PDF जी आहे ती अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल. ही PDF तुम्ही कलर प्रिंट करून त्याला लॅमिनेशन करून रेशन कार्ड म्हणून वापरू शकता किंवा तुमच्या घरातील मेंबर्सना देऊ शकता, जेणेकरून तुमचं ओरिजिनल रेशन कार्ड जे आहे ते हरवणार नाही आणि तुम्हाला आवश्यक त्यावेळी जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही हे रेशन कार्ड देऊ शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ही अत्यंत साधी परंतु महत्त्वाची माहिती इतर लोकांपर्यंत सुद्धा पोहोचेल. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.